1 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट या दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह जगभरात साजरा केला जातोय। त्या अनुषंगाने ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विविध उपक्रम राबवून जनजागृती करीत स्तनपानाचे महत्त्व जनतेला पटवून देण्यात आले। यावेळी मीनाताई ठाकरे परिचर्या केंद्रातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले। स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून मुंबई ब्रेस्ट फीडिंग प्रमोशन कमिटीतर्फे आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयातील स्पर्धेत मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींनी हिरहिरीने भाग घेतला। 1 ऑगस्ट रोजी केएम रुग्णालयात झालेल्या समारंभात संस्थेतील विद्यार्थ्यांनी द्वितीय पारितोषिकाने तर भित्तीपत्रके स्पर्धेत प्रथम व द्वितीय पारितोषिक गौरवण्यात आले। याच सप्ताहाच्या अनुषंगाने राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आयोजित निबंध स्पर्धा व भित्तीचित्रे स्पर्धेत विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता। 8 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात विद्यार्थ्यांनी स्तनपान विषयक प्रदर्शन भरवून गर्भवती माता, स्तनदा माता व त्यांच्या नातेवाईकांना स्तनपानाची सखोल माहिती दिली। याबरोबरच स्तनपान विषयक पथनाट्य सादर करून जनजागृती केली। सदर पथनाट्यास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला। या प्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मारगावकर, बालरोग विभागाच्या प्राध्यापिका शैलजा पोद्दार, संस्थेच्या प्राचार्या श्रीमती प्राची धारक, उपप्राचार्य सुनील गुरसाळे व शिक्षक वृद्ध उपस्थित होते। या पथनाट्यासाठी संस्थेच्या प्राचार्य व शिक्षक वृंदांचे विशेष मार्गदर्शन लाभले। कामाची रजेची सुट्टी संपली आहे। या कामावर पुन्हा रुजू व्हायचं आहे। स्तनपान कामामध्ये बाळ आणि स्तनपानादरम्यान कोणत्या समस्यांना सामोरे जाते। आज सगळ्यांना ओव्हरटाईम करायला लागेल ना। बघ ना गं, माझे हे पण कामानिमित्ताने बाहेर गेले आणि त्यात सासू सासरे पण यात्रेसाठी बाहेर गेले आणि माझा किती दिवस सांभाळणार आहे बाळाला। थँक्यू सो मच दोघींना पण। इतकं सगळं तुम्हाला सांगायचं होतं, मला चाललं असतं तू वर्क फ्रॉम होम केलेलं, उद्यापासून तू वर्क फ्रॉम होम कर आणि ती सगळी कामं फक्त तेवढ्या वेळेत कर। थँक्यू सो मच, मला खूप गरज होती आणि हे जे पाहिजे राहिले तर म्हणजे तुम्ही पाहिलेच